नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश थापे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या महत्त्वाचा मुद्दा चालू झाला आहे तो इलेक्शनचा. सर्वांना वाटतंय किंवा उत्सुकता लागली कोण जिंकेल कोण नाही. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले मतदार यादीत नाव आहे का नाही, व नाव असेल तर आपले मतदान कुठे आहे. खूप जणांना प्रश्न पडतो की बाबा नेमकं मागच्या वेळेस मतदान केलं तिथं आहे का दुसरीकडे गेलंय. तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे की आपले मतदार यादीत नाव आहे की नाही, व मतदार यादीतले नाव व आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे. चला मित्रांनो, जाणून घेऊया आपले मतदान यादीत नाव कुठे आहे व आपले मतदान कुठे आहे. सर्वात प्रथम आपल्याला जायचंय भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ती लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला मतदार सेवा पोर्टल, वोटर सर्व्हिस पोर्टल हे ओपन होईल. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन असतील. तुमचं नाव EPIC ने शोधा, म्हणजे मतदान कार्डानुसार तुमचं नाव शोधा. दुसरं सर्च बाय डिटेल्स, म्हणजे तुमचं नाव, जन्मतारीख त्यानुसार तुमचं नाव शोधा. आणि जर आपला मोबाईल नंबर त्याच्याशी अटॅच असेल किंवा मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यानुसार आपले नाव शोधा. सर्वात प्रथम आपण सर्च बाय EPIC या ऑप्शन नुसार सर्च करू. भाषा आपण सिलेक्ट केली. त्यानंतर तुमचा जो EPIC नंबर आहे, म्हणजे मतदान कार्डावर जो नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. आपलं स्टेट टाकायचं आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून एंटर करायचं आहे. हे बा, इतकी सोपी प्रोसेस आहे. तुमचा नंबर, तुमचं नाव, तुमचं वय, रिलेटिव्हचं नाव, आपलं स्टेट, आपलं डिस्ट्रिक्ट, तुमची असेंब्ली कुठे आहे अहमदनगर सिटी, तुमचा पार्ट म्हणजे भाग कुठे आहे 275 केडगाव, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आता जे शोधतोय आपलं मतदान नेमकं कुठे आहे. तर माझं मतदान आहे ZP स्कूल शाहूनगर केडगाव. हा पूर्ण पत्ता दिलेला आहे, रूम नंबर पण तिथे दिलेली आहे. म्हणजे ऐन वेळेची धावपळ करावी लागते की मतदान कुठे आहे, नेमकं कोणत्या शाळेत आहे. तर याची चिंता तुम्हाला पडणार नाही. आणि एक यामध्ये हा झाला सोपा ऑप्शन, म्हणजे ज्यांच्याकडे मतदान कार्डाचा नंबर आहे त्यांना शोधणं सोपं पडेल. पण ज्यांच्याकडे मतदान नंबर नाही किंवा कार्ड हरवलंय त्यांच्यासाठी एक दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स. तर त्यामध्ये आपण पाहूया. आपलं राज्य आपल्याला पहिल्यांदा टाकायचं आहे. लँग्वेज मराठी. रिलेटिव्ह मध्ये आपण आई किंवा वडिलांचं नाव टाकू शकतो. मोस्टली वडिलांचं टाकलं तर सोपं राहील. इथं आपली जन्मतारीख, आपलं करंट वय जरी टाकलं आपण समजा तरी सोपं पडेल. कधी कधी आपली जन्मतारीख पूर्ण निवडणूक आयोगाकडे नसते, त्यामुळे वय टाकलेलं कधीही सोपं राहील. त्यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं, पुरुष, स्त्री किंवा तृतीय लिंगी. ह्या माहिती टाकल्यानंतर परत आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे. त्यानंतर सर्च केल्यानंतर आपला मतदान कार्डचा नंबर, आपलं नाव, आपलं वय, त्यानंतर आपल्या रिलेटिव्हचं नाव म्हणजे नातेवाईकाचं नाव, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपली असेंब्ली कुठे आहे, आपला भाग कोणता आहे केडगावचा, आणि पोलिंग स्टेशन, ही माहिती येऊन जाते.
ह्या दोन गोष्टींनी जरी आपण सर्च केलं तर मोबाईल नंबर खूप जणांचा रजिस्टर असतो नसतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की एक तर तुमचं मतदान कार्ड नंबरद्वारे सर्च करा किंवा तुमचं नाव, जन्मतारीख यानुसार सर्च करा. तर ऐनवेळी होणारी धावपळ तुमची वाचेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवा. कारण ऐनवेळेस त्यांची धावपळ वाचेल. धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमचे मतदान करा व लोकशाहीला बळकट करा. धन्यवाद.